रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. विषय असा आहे की रात्रंदिवस भक्तिमार्गात असलेल्या व्यक्ती, कोणतीही व्यक्ती लक्षात ठेवा, तिथं आमचे कीर्तनकार असू द्यात, प्रवचनकार असू द्या किंवा गायनाचार्य असू द्या, कोणतीही भक्ती करणारी व्यक्ती असू द्या, त्यांच्या पोटी वाईट मुलं किंवा वाईट मुली का जन्माला येतात? काय कारण? कारण पहा, तुम्हाला आता असं दिसेल, ज्यांनी आयुष्यभर कीर्तन केलं त्याची मुलं पिणारी खाणारी निघतात. काय कारण असेल? तर यापैकी बरं का, जगद्गुरु तुकोबाराय हे 16 संस्कारापैकी पहिला संस्कार जो आहे, त्या पहिल्या संस्काराचा आधार घेऊन सांगतात की मुलं वाईपट जन्माला येणं किंवा उलटं बोलणारी, आईवडिलांना न सांभाळणारी अशी अपत्ये जन्माला येणं हे त्या मुलांचा दोष नाही. येतंय का लक्षात? जगद्गुरु तुकोबाराय स्पष्ट प्रमाण देतात. प्रमाण म्हणून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अन्याय तो त्यांचा नव्हे वायचा, अन्याय तो त्यांचा नव्हे वायचा, माय बाप वेळ न साधिली, माय बाप वेळ न साधिली, अन्याय तो त्यांचा नव्हे वायचा. जगद्गुरु तुकोबाराय प्रमाण देतात बरं काही, आणि हे प्रमाण देऊन सांगतात की इथे आई वडिलांचा दोष ह्या पहिला संस्कार, 16 संस्कारापैकी पहिला संस्कार आहे. त्या संस्काराला गर्भाधान संस्कार असं म्हणतात. किती दृष्टांत देता येतील याच्यावरती. एखाद्या कीर्तनकाराने खात्रीपूर्वक सांगावं की माझं मूल अशा प्रकारचं जन्माला येईल. हा, तो सांगूही शकतो जर हे जगद्गुरु तुकोबारायांचं वाक्य प्रमाण आचरणात आणून जर त्यांनी समागमाची वेळ जर अचूक साधली तर मात्र निश्चित लक्षात ठेवायचं, आपली मुलं वायपट निघाली म्हणजे आपण मुलांना दोष देऊ नका. संस्कार जे त्याला अगदी उदरामध्ये राहण्यापासून, म्हणजे पहिला संस्कार ज्याला गर्भाधान संस्कार असं म्हटलं जातं, या संस्कारापासून जर सुरुवात केली, 16 संस्कारापैकी एक आहे, तरच पुढं अपत्य. ह्याला अनेक उदाहरणं देऊ शकतोय आपण. यासाठी योग्य वेळ साधणं, योग्य मनामध्ये समागमाच्या वेळेला भावना असणं, नवे दिवसभर आपल्या मनात विचार काय आहे त्या विचारानुसार, कारण हे संस्कार अति सूक्ष्म स्वरूपामध्ये गर्भधारणेच्या वेळेला हे कार्य करत असतात. कारण आईकडून येणारा एग्ज म्हणजे अंड आणि वडिलांकडून येणारे स्पर्म, हे दोन्ही नुसतं इथं एकच संस्कार चांगला असून उपयोग नाही. इथे दोन्हीही दोघेजण एकत्रित येतात म्हणजे दोघावरती असणाऱ्या परस्पर भावना किंवा त्या दिवशी आपण भगवंताचं चिंतन आणि योग्य तिथी. आता तिथी वेगळी लक्षात ठेवा आणि ही तारीख वेगळी.
तिथी आणि तारखेचा काही संबंध नाही. गरुड पुराणामध्ये मस्त सांगितले की समतिथी, पुत्राचा पुत्रप्राप्ती, तर विषमतिथी कन्याप्राप्ती हे सांगितलेलं आहे. परंतु ती तिथी आणि तारीख आणि ती तिथी साधणं हे ज्याला जमतं, त्याचीच मुलं चांगली, मुली चांगली जन्माला येतात. किंवा ज्यांची मुलं आणि मुली चांगले आहेत त्यांनी समजण्यास हरकत नाही की आपण योग्य तिथीला एकत्रित. उदाहरण, प्रल्हादाचा जन्म राक्षसापोटी आहे बरं का. हिरण्यकश्यपू हा राक्षस बरं का, ज्या वेळेला समागम नावडत्या पत्नीशी झाला त्यावेळेला मनातील जो राक्षस वृत्ती होती त्या राक्षस वृत्तीचं प्रथम नाम उच्चारायला लावून त्या नाम उच्चारामध्ये ते मनामध्ये भावना निर्माण केली. आणि म्हणून लक्षात ठेवा, राक्षसापोटी भक्त प्रल्हाद यांचा जन्म झाला. आपली मुलं जर आपण अयोग्य वेळ साधला, ही योग्य तिथी जर आपणाला साधता नाही आली, काही वेळा असं असतं, आई वडील इतके भक्तिवान असतात किंवा सांप्रदायिक असतात आणि त्यांच्या पोटी वेळ अचूक न साधल्यामुळं बरं का अशी संतती उत्पन्न होते की ती संतती म्हणजे त्यांना शोभत नाही. सगळे थू आपण मस्त जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेतच जर सांगायचं म्हटलं तर मुलगा झाल्यामुळं आपण सर्वांना पेढे वाटतो बरं का. जगद्गुरु तुकोबारायांच्या जर भाषेत तुम्हाला सांगायचं म्हटलं, देखुनी हरकली आंड म्हणे पुत्र झाला रांड. जगद्गुरु तुकोबारायांची ही भाषा आहे बरं का, माफ करा मला. परंतु सत्य बोल हे व्यक्तीच्या महात्म्यांच्या तोंडचे ते सुद्धा मनाला बोचणारे असतात की मुलगा झाला म्हणून आपण पेढे वाटतो. वास्तविक पाहता पेढेच जर वाटायचे असतील तर मुलाचं वय 21-22 वर्ष झाल्यानंतर आवर्जून पेढे वाटावेत बरं का, लक्षात ठेवा. कारण त्यावेळेला कळतं की खरोखरच आपल्याला मुलगा अगदी योग्य वेळ साधून जन्माला आलाय, अचूक वेळ साधून जन्माला आलाय, त्याची काही चूक नाही. हे जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण देऊन सांगतोय. आपण त्याला नावं ठेवतो. संतती कशी पैदास करायची ही इथून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. मस्त आपण मुलगा झाला असं सांगतो, पण तेच मूल कसं निघतं ते उत्तरार्धात म्हणजे ध्रुवपदात सांगतात. तो झाला भांड कुदळ्या झाला म्हणजे ज्याच्या त्याच्या जिकडे जाय तिकडे, लक्षात ठेवा. म्हणजे पुढं खूप आहे, मोठा आहे अभंग बघा, एक 5-6 चरणाचा अभंग आहे. चहाडक्या करणारा, चोरी करणारा, शिंदळकी करणारा, चहाड चोर शिंदळ हे ध्रुवपदामध्ये. आणखीन भरपूर आहे पुढे, पण ते सांगत बसत नाही. तर इथे तुम्हाला का चांगल्या व्यक्तींना सुद्धा वाईट मुलं मुली जन्माला येतात आणि दृष्टिकोनातून आपणाला नीट लक्ष द्या. हमालाच्या पोटी हुशार मुलं 99% 100% अशी मार्क पाडणारी मुलं जन्माला काय येतात, कारणच आहे त्याचं तसं, लक्षात ठेवा. कारण हमालाला कधी सर्व्हिस करणारी बायको नाही मिळणार, ती बी कामवालीच असते, आलं का लक्षात. ती बी न शिकलेलीच असते, हमाल बी न शिकलेलाच असतो. परंतु जेव्हा वर्गातला एखादा वर्गमित्र समोरून
हा हमाली करत असताना जातो त्यावेळेला त्याच्याही मनामध्ये भावना उत्पन्न होते, जर मी शिकलो असतो तर, जर मी शिकलो असतो तर. त्या मातेच्याही मनामध्ये, हमालाच्या बायकोच्याही मनामध्ये जर हीच भावना असती, जर मी शिकले असते तर मला दोन्ही भांडी करावी लागली नसती. जर मी शिकले असते तर, म्हणजे शिकले असते तर हे बरेच दिवस झालं अंतःकरणामध्ये गोळत असतं. भावना त्यांची मी शिकले असते तर, मी शिकलो असतो तर. आणि या भावनेतून जेव्हा त्यांचा योग्य वेळेला संबंध येतो, त्यातून जी उत्पत्ती होती, लक्षात ठेवा, ती तुम्हाला गोरगरिबांची मुलं हुशार का असतात आणि श्रीमंतांची मुलं उलगी का निघतात. नवे नवे आमच्या रात्रंदिवस कीर्तन प्रवचन करणाऱ्यांची सुद्धा मुलं उंडगी का निघतात. याचं कारण 350 वर्षापूर्वी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितले, जर आपणास योग्य मुलं मुली जन्माला घालायचे असतील तर जगद्गुरु तुकोबारायांच्या या प्रमाणाचा वापर करून आपण जर समागम केला तर निश्चितच आपली होणारी उत्पत्ती पुढे चांगली होईल. दृष्टांत सिद्धांतासह मी दृष्टांत, भक्त प्रल्हादाचं उदाहरण इथं तुम्ही दृष्टांताला खूप मोठं करून देऊ शकता. व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी सांगत बसत नाही, परंतु एवढं त्या विषयात शिरकवणं, नवीन कीर्तनकारांना त्या विषयामध्ये शिरकवणं हे माझं काम आहे. तिथून पुढं त्यांनी वाचन करून ते सांगायचं कसं, काय करायचं कसं, मार्गदर्शन करणं हे माझं काम आहे. कोणी पाहू अथवा न पाहू, ज्याला आवडतंय त्यांनी पहा, ज्याला नाही आवडत त्यांनी नका पाहू इथे, परंतु देत राहणे हा माझा स्वभाव आहे. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.